सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। इथे उपस्थित सर्व उपासक उपासिका बालबालिका यांना मंगलमय होईल। काल आपण पहिल्या क्रमांकाचे जे शील आहे, पाणातिपाता वेरमणी सिक्कापदं समाधियामी, हे समजून घेण्याचा समजण्याचा प्रयत्न केला। तर शीलाचे महत्व तुम्हाला थोडंसं काल लक्षात आलं असेल। हळूहळू कधी कधी एक एक शील आपण त्याच्यात करू, त्याचे विश्लेषण करू। तर आपण इथे विहारात जेव्हा येतो तेव्हा इथे आल्यावर मन थोडं शांत होते। घरामध्ये आपण असतो, काही ना काही चिंता परेशानी, कसला ना कसला विचार, कसला ना कसला भय, कुठलाही विचार माणसाच्या मनामध्ये सुरू असते। अनेक प्रकारचे टीव्ही पाहतो तेव्हा एक प्रकारचे वेगळं चित्र तयार होते, मोबाईल पाहतो तेव्हा वेगळ्या प्रकारचे चित्र होते। पण विहारावर आल्यावर माणसाचे मन शांत होते। भगवंताकडे जेव्हा आपण बघतो, भगवंताची ती प्रतिमा पाहून, मूर्ती पाहून, त्यांची ती मुद्रा पाहून मन शांत होत असते। तर आपण विचार करा, इथे या विहारामध्ये आता भगवंताची प्रतिमा आहे, मूर्ती आहे, इथे येऊन आपण ईश्वर पंचशील ग्रहण करत असतो, शांत चित्ताने बसत असतो आणि काहीतरी धम्म श्रवण करत असतो। धम्म श्रवण करत असताना मनामध्ये जो काही विषय त्या धम्माचा राहतो तेव्हा मनामध्ये काहीतरी उदयवे सुरू असतो आणि तरी पण मन एकाग्र आणि शांत राहतं। तर विचार करा, जेव्हा ज्यावेळेस यातीमध्ये भगवान बुद्ध होते त्यावेळेस असेच उपासक उपासिका जिथे भगवंताचे वास्तव्य राहायचे, जिथे ते विहार करत होते। आता आपण हे विहार म्हणतो ना आपण, भगवान बुद्ध जिथे जिथे राहायचे, वास करायचे, त्याला विहार म्हणतात, भगवंताच्या विहार असं म्हणायचं। तर जिथेही भगवंताच्या विहार राहायच्या त्या त्या ठिकाणी त्या त्या जनपदातले लोक, तिथली प्रजा भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी, भगवंतांचं धर्मश्रवण करण्यासाठी, त्यांच्या धर्मोपदेश ऐकण्यासाठी जथ्थेचे जथ्थे लोकांचे जात होते। जसे काही जिकडे भगवान बुद्ध बसले, ज्या ठिकाणी बसल्या त्या तिकडे त्या मार्गाने एक प्रकारची यात्रा व्हायची। केवळ भगवंताचं दर्शन करायला जायचे नाही, तर भगवंत जे काही धम्माचरण सांगतात ते ऐकून माणसाला शांती प्राप्त होते, सुख प्राप्त होत असते। तर असेच एकदा तथागत भगवान गौतम बुद्ध लिच्छवीचं जे जनपद होतं वैशाली,
तिथे भगवान बुद्ध आले. येऊन तिथे जे आम्रवन होतं त्या आम्रवनामध्ये ते थांबले. तेव्हा असेच भगवंतांच्या दर्शनासाठी लोक रांगाच्या रांगा, जत्थेचे जत्थे त्या भागाकडे भगवंताच्या दर्शनाकरिता जाऊ लागले. तेव्हा त्या जनपदात राहणारी एक नगरवधू वेश्या, त्या राज्याची नगरवधू आम्रपाली, ती सुद्धा तिथे राहत होते. तिला जेव्हा कळलं की भगवान तिथे आले आणि लोक सगळे जत्थे भगवंताच्या दर्शनाकरिता चालले, आपण हे गेलं पाहिजे, म्हणून तिने वेळाचा विलंब न करता ती त्या आम्रवनाकडे जाण्यासाठी तिने तयारी केली. इकडनं लिच्छवी जनपदातले जे काही राजकुमार, श्रेष्ठी, राजकुमार्या, मंत्री, महामंत्री, अनेक धनाढ्य लोक, ते भगवंताच्या दर्शनाकरिता कोणी घोड्यावर, कोणी हातीवर, कोणी रथावर, कोणी पालखी, अशा प्रकारे ते पण भगवंताच्या दर्शनाकरिता निघाले. इकडे ज्या आम्रवनामध्ये राहत होते ते आम्रवन त्या जनपदातली ती नगरवधू आम्रपाली हिच्याच मालकीचे होतं. तर हिला शॉर्टकट रस्ता माहित होता, कारण तिच्याच आम्रवन असल्यामुळे तिच्या महालापासून त्या आम्रवनासाठी एक वेगळा शॉर्ट रस्ता होता. ती त्या मार्गाने ती लगबग करत तिथे गेली. तिथे गेल्यावर तिने भगवंताच्या ते काश्याय वस्त्रातलं भव्य दिव्य शांत नम्र गंभीर आभास्वर असं शरीर, त्यांची ती शरीर सुंदरता पाहून अति प्रसन्न झाली. प्रसन्न होऊन तिने भगवंताला त्रिवार वंदन केलं आणि भगवंताच्या सदुपदेश ऐकण्याकरिता स्थापन झाली. जेव्हा ती भगवंताच्या दर्शनाला गेली होती, आता नगरवधू म्हणजे त्या जनपदातली वेश्या, आता साधारण वेश्या नव्हती ती साधारण वेश्या नव्हती. राजाकडे जेवढी संपत्ती होती ना, तशी संपत्ती तिच्याकडे होती. तिला तिच्याशी एक रात समागम करण्याकरिता तिथले राजकुमार, श्रेष्ठी, राजे असे रांगा लावायचे आणि ते म्हणेल तेवढ्या सोन्याच्या मोहरा तिला द्यायचे. जो जास्त देईल तो त्या दिवशी त्या आम्रपालीची रात्र एक दिवस. तर अशा प्रकारे तिची कीर्ती होते. तिच्यासाठी अनेक लोक कुठून राजे, महाराजे, राजकुमार तिच्यासाठी, तिच्या सहवासासाठी एवढे आतुर राहायचे. मग ती कशी राहत असेल? तिच्या अंगावर हिरे, जवाहरात, माणिक, मोती, सोन्या, चांदीने सर्व प्रसाधन साधनाने नटलेली आणि अगोदरची एवढी रूपवती असल्यामुळे
ती कशी दिसत असेल बघा. पण तिने जेव्हा हे सर्व प्रकारचा शृंगार करून जेव्हा ती भगवंताचे दर्शन जेव्हा तिने घेतलं, तेव्हा तिला तिच्या अंगावरचे जे काही रत्न होते, हिरे ज्वारात होते, सोने सुंदर होते, प्रसादन होते, ते सर्व तिला ओझ वाटायला लागलं. भगवंताचं रूप पाहून, भगवंतांचं दर्शन घेऊन तिला ते कवडी मोल वाटायला लागलं होतं. विचार करा, भगवंताचं रूप कसं असेल. भगवंताचे नुसतं दर्शनाने एखाद्या रूपवान गर्विष्ठ म्हणजे रूपामध्ये गर्विष्ठ असणारी नाही का, रूप सौंदर्याने अहंकारी असणारी, ऐश्वर्याने संपन्न असणारी, रूप सौंदर्याने लावण्यवती दिसणारी, ती तिच्या नजरेमध्ये स्वतः आता तिला कवडी मोल आणि तुच्छ वाटत होती. कसं असेल दर्शन भगवंताचं. तेव्हा तिने जेव्हा भगवंताला देवा वंदन करून अशा प्रकारच्या तिच्या चित्तामध्ये होतं, तेव्हा भगवंताचा एक ज्योतिषय आम्रपालीकडे झाला. तेव्हा भगवंताने बघितलं की ही या देशाची, या राज्याची नगरवधू वेश्या असून सुद्धा हिची भगवंताच्या प्रती किती श्रद्धा आहे, किती विनम्रता आहे. एका स्त्रीमध्ये जो लाजाळूपणा असतो तो आहे, आणि तिच्यामध्ये शील पण दिसते आहे. म्हणजे वेश्या असून शीलव्रता दिसत आहे. आणि एवढी रूपवती लावण्यवती असून सुद्धा माझ्या प्रती श्रद्धा प्रकट करत आहे. अशा प्रकारे भगवंत मनातल्या मनात स्वतःशी बोलत. तर जेव्हा भगवंताने तिच्याकडे बघितलं, अशा प्रकारे विचार केला, तेव्हा आजचा हा उपदेश ऐकण्यासाठी भगवंत कधी कधी कुणाकडे दृष्टिक्षेप करायचे, तर एखाद्या व्यक्तीचे चित्त पाहून आणि त्या व्यक्तीच्या चित्ताला पाहून त्या प्रकारचा ते धम्मोपदेश करत होते. तेव्हा भगवंताने अनित्य दुःख अनित्य दुःख नाही, रूप आणि चित्त यावर भगवंताने धम्मोपदेश सुरू केला. तो धम्मोपदेश जेव्हा भगवंत करत होते तेव्हा आम्रपालीला वाटलं की हा जो धम्मोपदेश आहे तो माझ्यासाठीच आहे. कारण तुम्ही पाहत असाल की प्रत्येक स्त्रीला आपल्या रूपाचे खूप गर्व असते, अहंकार असते, आणि रूपासोबत समजा तिच्याकडे धनसंपत्ती असेल तर अधिकच जास्त अहंकार असते. आणि जे संपूर्ण राज्यातल्या राजे महाराजे जे होते, राजकुमार, धनाढ्य श्रेष्ठी वगैरे जे होते, त्यांनाही ती आपल्या रूप सौंदर्याने नमवत होती. पण भगवंताचं
रूप पाहून भगवंतांची ती धम्मवाणी ऐकून तिचे चित्त श्रद्धेने झुकलं आणि ते धम्मरसामध्ये एवढी तल्लीन झाली की सर्व देह भान विसरून भगवंताची जी धम्मदेशना होती त्यात ती मग्न झाली. तेव्हा धम्मोपदेश संपल्यावर ते त्या धम्मोपदेशाच्या भावावेशात एवढी तल्लीन झाली होती आणि स्वतःमधलं जे काही रूप आहे, जे काही तिचे चित्त आहे, जो काही आतापर्यंतच्या तिच्या मनामध्ये जो अभावपणा होता तो गळून पडला. आणि ती एकदम शांत होती, त्याच विचारामध्ये होती. तेव्हा अचानक भगवंतांनी तिचे नाव घेतलं, भगिनी आम्रपाली सावध हो. भगवंतांनी तिचे नाव घेतलं, तिला भगिनी म्हटलं, तिला सावध हो म्हटलं, तर तिला जसा काही हर्ष, एवढा हर्ष झाला, ती एवढी प्रसन्न झाली की तिच्या रोम रोम, तिच्या मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ते भगवंताचे शब्द शहदासारखे, शहदापेक्षाही गोड वाटायला लागले. ती खूप हर्षित पुलकित झाली. ती आसनावरून उठली, भगवंताच्या जवळ गेली आणि भगवंताला त्रिवार वंदन करून ती म्हणाली, भगवंता, आपण उद्याच आपलं भोजन आणि आपल्या भिक्खू संघाचं भोजन आमचं स्वीकारावं. भगवंताने मौन संमती दिली. तेव्हा आम्रपाली भगवंताला वंदन करून तिथून आपल्या महालाकडे जाण्यास निघाली. आणि तिला एवढा आनंद झाला होता की तिचा आनंद गगनात मावेन असा झाला होता. कशामुळं? की भगवंताने तिला, भगवंताला भोजनाचं निमंत्रण, भगवंताने तिच्या भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं, याचा तिला गगनात मावेन असा आनंद झाला होता. का झाला एवढा आनंद? कारण की एक तर ती त्या राज्याची नगरवधू जरी असली, किती श्रीमंत असली, किती रूपवान असली, तरी पण ती एक वेश्या होती. आणि एका वेश्येचं भोजन भगवंताने स्वीकारावं, हा काही कमी आनंद असेल का? आणि अशा आनंदाच्या भरात ती आपल्या महालाकडे जाण्यास निघाली. तेव्हा तिकडनं लिच्छवी राजकुमारही भगवंताच्या दर्शनासाठी तिथले धनाढ्य सेठ, महामंत्री, मंत्री, राजकुमार, राजकुमारिया या सर्व सजून धजून नटून भगवंताच्या दर्शनाकरिता आणि भगवंताला उद्याचं भोजनाचं निमंत्रण द्यावं या उद्देशाने ते निघले होते. तर ती येत असताना, ते तिकडे इकडे येत असताना आणि हे लिच्छवी राजकुमार, हे श्रेष्ठी धनाढ्य इकडनं जात असताना तिकडनं आम्रपाली रथामध्ये बसून महालाकडे जात आहे आणि हे भगवंताच्या तिकडे जात आहे. मधामध्ये दोघांची गाठ पडते, भेट पडते आणि त्या राजकुमारांचा रथ आणि आम्रपालीचा रथ एक दुसऱ्याच्या रथाचे चाके एक दुसऱ्याला घासल्या जातात. एक धावून म्हणजे हर्षोल्लासात छान, म्हणजे असं दौडत आपलं निघत आहे आणि ते हर्षोल्लासित दिसत आहे. पुन्हा राजकुमाराच्या रथाने त्याच्या रथ जेव्हा घासल्या गेला तेव्हा ते राजकुमार म्हणाले, हे आम्रपाली,
आज एवढ्या लगबगीने कुठे निघाली आणि एवढी खुश दिसत आहे, काय कारण आहे? तेव्हा ती म्हणाली, भगवंतांनी उद्याचं माझे भोजन स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदित आहे, खूप आनंदित आहे. तेव्हा ते राजकुमार आम्रपालीला म्हणाले, हे आम्रपाली, उद्याचे जे भोजन आहे ते आम्हाला दे. आम्ही तुला 1,00,000 सोन्याच्या अशर्फ्या तुला देतो. तेव्हा बघा, आपण एका रोज येतात पवार साहेब सांगत असतात, काय सांगतात की बंदेजीच्या भोजनाच्या तारखा घ्या आणि तिला संघाचे भोजन, भगवंतासहित संघाचे भोजन मिळाल्यामुळे ती एवढी हर्ष उल्हासित होती. आणि ती काय उत्तर देते बघा, म्हणजे भोजनाला किती महत्व आहे. काय उत्तर देते त्या राजकुमाराला? ते म्हणतात की तुला 1,00,000 सोन्याच्या नाण्या देतो, उद्याचे भोजन. 1,00,000 सोन्याच्या नाण्या कमी होते का? आजच्या हिशोबाने त्याची किंमत जर लावली आपण, एवढी होऊ शकते. आणि ते काय म्हणतात, 1,00,000 सोन्याच्या नाण्या तुला देतो, पण उद्याच्या तुला जे भोजन मिळालं आहे ना भगवंताच्या संघाचं, ते आम्हाला दे. पहा उत्तर बघा आता आम्रपालीचं. काय म्हणते आम्रपाली त्यांना? हे लिच्छिव्यांनो, हे राजकुमारांनो, ही संपूर्ण वैशाली राज्य जरी मला तुम्ही दिलं ना, बघा आता पूर्ण वैशालीचं राज्य म्हणजे राजापेक्षा मोठी राज्य, मालकी राज्याची, संपूर्ण वैशालीचं राज्य जरी तुम्ही मला दिलं ना, तरी मी हे भोजन कुणाला देणार नाही. बघा तिच्या चित्ताची चेतना बघ, काय म्हणते. एक वेश्या असून तिच्या चित्तामध्ये जेव्हा ही भावना येते की संपूर्ण वैशाली जरी मला, वैशालीचे राज्य जरी मला दिलं, तरी उद्याचे भोजन मी कुणाला देणार नाही. आणि अशा प्रकारे मग त्या लिच्छवींना वाटलं, अरे आम्रपालींनी आम्हाला हरवलं. आणि खाली वाला टाकून ते भगवंताकडे गेले. आम्रपाली भगवंताच्या भोजनाची तयारी करण्याकरिता आपल्या राजमहालाकडे. इकडनं ते लिच्छवी राजकुमार वगैरे जेव्हा भगवंताकडे येत होते, तेव्हा ते लिच्छवी कसे असतील विचार करा. भगवंत काय म्हणतात बघा, भिक्षूंनो, ज्याने कधी देवलोक पाहिले नसतील, स्वर्गातील देवता पाहिली नसतील, त्यांनी लिच्छवीकडे पाहावं. अशा प्रकारची त्यांची वेशभूषा, अशा प्रकारचे त्यांचे सौंदर्य, अशा प्रकारचा त्यांचा भाग होता. कशा प्रकार, कोणाची तुलना केली लिच्छवीची? देव लोकांशी, स्वर्गातील देव लोकांची त्यांची तुलना केली. विचार करा कसे असतील ते बघायला. तर अशा प्रकारे भगवंताने भिक्षूंना सांगितलं की ज्याने तुम्ही देव पाहिले नसतील त्यांनी लिच्छवीकडे पाहावं. हा भाग झाला. इकडे आम्रपाली आपल्या महालाकडे गेली. तिने उद्याच्या भोजनाच्या तयारीला ती लागली. सर्व जो पाकघर होता, जिथे स्वयंपाकघर होतं, तिथे अगत्यानं लक्ष देऊन साठी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन तिने ते भोजन, एवढे सुंदर सुंदर व्यंजन तिने तयार केले होते. उद्या भगवंत आणि भिक्खू संघ येईल म्हणून महालाच्या समोर भव्य दिव्य असं स्वागत गेट तयार केलं होतं. भगवंत ज्या ठिकाणी बसतील त्या ठिकाणचे आसन, त्या ठिकाणची सर्व सज्जा आणि भोजन एवढ्या सुंदर प्रकारे सजवून ठेवलं होतं की पाहतानीच माणसाला
एवढा आनंद वाटायचा की बाप रे, अशा प्रकारची सजावट, अशा प्रकारची तुम्ही भाज्यासाठी सुद्धा करत नाही, अशा प्रकारची तिने सज्जा सजावट केली होती. मंडप टाकला होता छान, भोजन छान प्रकारे सजवून ठेवलं होतं, आसन छान प्रकारे सजवून ठेवलं होतं, स्वागतासाठी सुंदर भव्य दिव्य असा स्वागत गेट. आणि अशा प्रकारे ते जिथून येतील त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी विशेष प्रकारचा प्रबंध तिने केला होता. जेव्हा भगवंत आले, आदर सत्कार केला, भगवंताला आसनापर्यंत घेऊन गेले आणि भगवंत आणि भिक्खू संघाला यथोचित असं तिने भोजन वाढलं. भगवंताचे भोजन संपल्यावरती भगवंताने तिला धम्मोपदेश दिला की हे शरीर जे आहे ते नश्वर आहे, अशुचीने भरलेलं आहे, इत्यादी प्रकारचं. तर तिला भोजन भगवंताच्या मिळाला तो आनंद होताच, पण भगवंताने जो धर्म सांगितला त्याचा लाभ सुद्धा तिला होत होता. भगवंताचा धर्मोपदेश झाल्यावरती भगवंत जेव्हा जायला लागले तेव्हा भगवंताने त्या आम्रपालीला आपल्या झोळीतून काढून एक आंब्याची केशरी रंगाची कैरी, ती एवढी पाहायला सुंदरही वाटत होती, ती कैरी सुगंधितही वाटत होती. आणि भगवंताने मला जी ही भेट दिली म्हणून तिने त्या कैरीला अस्मरणीय अशी भेट म्हणून तिने त्या कैरीला न खाता सांभाळून ठेवली. काही दिवसांनी, काही काळानंतर भगवंत पुन्हा आम्रपालीकडे जेव्हा एकदा आले तेव्हा तिने भगवंताला वंदन वगैरे केलं. तिला भगवंताने विचारलं, आम्रपाली, मी तुला काही आठवते का, जाताना तुला एक कैरी दिली होती? ती म्हणाली, हो भगवान, पण एक गोष्ट सांगायची राहूनच गेली की ज्या वेळेस ते भगवंत भोजन करून झाल्यावरती तिने भगवंताच्या हातावर झाडीवर पाणी टाकून ज्या आम्रवणामध्ये भगवान उभे होते ते आम्रवण एवढं सुंदर होतं की खूपच सुंदर होतं. आणि तिच्या आवडीचे होते. जेव्हा फेरफटका करायला त्या आम्रवणामध्ये त्याचा आनंद घेण्यासाठी ते नेहमी जात होते. एवढं तिला ते आम्रवण प्रिय होतं. तर एवढं प्रिय आम्रवण तिने ती झाडी टाकून भगवंताला म्हणाली, भगवंत, आपण ज्या आम्रवणावर थांबले आहात ना, ते आम्रवण माझे आहे, माझ्या मालकीचे आहे, आणि आज मी माझं आम्रवण आपणास दान देता. तिला सर्वात जास्त काय प्रिय होतं तिच्या ते आम्रवण. आता कोणी आपली प्रिय वस्तू देते का भेट म्हणून? देत नाही. इतर वस्तू देतात. आता कधी कधी उपासक लोकही भिक्षूंना देतात, आहे की नाही? ते विचारतात, हे देऊ का, ते देऊ का, देऊ नाही देऊ, राहू देऊ नाही, एवढंच देऊ का, अशा प्रकारे बोलायचं. ते ज्ञानाचे महत्व आहे की नाही? तर तिने एवढा सुंदर असं तिच्या आवडीच्या आम्रवण भगवंताला दान म्हणून दिला आणि म्हणाली, भगवंता, हे माझे आम्रवण माझ्या दान मी आपणास भिक्खू संघात देत आहे, आपण याचा स्वीकार करावा. आणि भगवंताने तिच्या त्या दानाचा स्वीकार केला, साधुकार दिला. आणि जाताने तिला आपल्या झोळीतील काढून ती आंब्याची कैरी दिली, जी केशरी रंगाची होती. पाहायला सुंदर दिसत होती, ती सुगंध सुद्धा सुंदर वाटत होता. त्याच्या अर्थ ती कैरी, तो आंबा खूप सुंदर आणि स्वादिष्ट होता.
तर हिने तो आंबा भगवंताची अस्मरणीय भेट म्हणून त्याला विशेष जपून ठेवलं. एका कपड्यामध्ये, मौल्यवान वस्त्रामध्ये हे जपून ठेवलं. काही काळाने पुन्हा भगवंत एकदा आम्रपालीकडे आले आणि आम्रपालीला म्हणाले, आम्रपाली, तुला आठवतंय का, मी तुझ्याकडे भोजनाला आलो होतो तेव्हा तुला मी एक कैरी दिली होती, काय केलं तू तिच्या? ते म्हणाले, भगवान, ती तुमची अस्मरणीय भेट म्हणून सांगी मी तुला खूप सांभाळून ठेवली आहे. ते म्हणाले, मला दाखवू शकतेस का? ते म्हणाले, हो भगवान. ती लगबगीने गेली, ती आंब्याची ती कैरी होती ज्या वस्त्रामध्ये ते वस्त्राचे ती घेऊन आली आणि ते म्हणाले, दे मला. तिने त्याच्यातून त्या वस्त्रातून त्या आंब्याची ती कैरी काढली, तो आंबा काढला आणि भगवंताला दिला. भगवंत म्हणाले, आम्रपाली, मी तुला जो आंबा ती कैरी दिली होती ती मला अजूनही आठवते. ती खूप सुंदर वाटत होती. तिचा रंग केसरी होता, तिच्यामधून खूप सुंदर असा सुगंध येत होता. आणि आता तू मला जी कैरी देत आहेस ती चिंबलेली आहे, काळी कुट्ट पडलेली आहे, तिच्यातून दुर्गंधी येत आहे, तिच्यामध्ये जंतू सुद्धा पडलेले आहेत. ही आता कुणाच्याही उपयोगाची राहिलेली नाही. तेव्हा भगवंताने तिला या शरीराबद्दल, हे शरीर कसं नश्वर आहे, 32 प्रकारच्या घालीने भरलेलं आहे, हे चमड्याने झाकलेले हे जे शरीर आहे आतमधून संपूर्ण गंदगीने भरलेलं आहे. आणि हे जे शरीर आज जे तुझे सौंदर्य रूप जे दिसत आहे हे अनित्य आहे, नश्वर आहे, नष्ट होणार आहे. एक दिवस अशुभ जी भावना असते त्याची भावना देऊन त्याने सांगितलं की एक दिवस तुझे शरीर सुद्धा असं होणार आहे, तुझ्या शरीराला कोणी विचारणार नाही. त्याचे शरीर आहे एवढं टवटवीत कसलेली तुझी देह काठी आहे, ती या चिमलेल्या आंब्यासारखे छोट्या छोट्या माणसाची स्थिती असते आंब्याप्रमाणे. आणि तेव्हा मग त्याला कोणी विचारत नाही, त्याच्यातून दुर्गंध येत असते, त्याच्यामध्ये जीवजंतू पडत असते आणि तो कोणाच्याही उपयोगाचा राहत नाही. अशा प्रकारे तिला या शरीराच्या या रूपाचा बोध झाला. तिच्यामध्ये अनित्य भावना जागली. हे शरीर दुःखाचे ओझे आहे, ज्याला मी माय माझे म्हणतो, एक दिवस ते मी माय माझे राहणार नाही, याला कोणी विचारणार नाही आणि एक दिवस हे नष्ट होऊन जाणार आहे. तेव्हा तिने भगवंताला याचना केली की भगवंता, तिला कळलं अनित्य बोध झाला, दुःख बोध झाला, शरीराची जी नश्वरता आहे ती तिला कळाली, शरीराची जी अशुद्धता आहे ती कळाली आणि हे शरीर कशा प्रकारे याची अवस्था होणार आहे तर एका कैरीवरून त्या आम्रपालीला कळली आणि तिने लगेच भगवंताला याचना केली, भगवंता मला तुमच्या संघामध्ये भिक्षुणी म्हणून सनी प्रवचित करा. आणि अशा प्रकारे भगवंताने तिला प्रवचित केलं. बघा किती पापी दुष्ट काम करणारी ती होती. वेश्याचं काम करणं काही चांगलं आहे का? हा, तर अशा प्रकारची किती पाप केले असेल. पैशाच्या लोभात होती, रूप सौंदर्याच्या लोभात होती, वाईट प्रकारच्या वेश्यावृत्तीचं काम करत होती. अमाप असा तिच्याकडे पैसा होता, तिचा राजाचा मान तसा तिच्या मान होता. एवढा सुंदर
तिच्या म्हणजे खूपच सुंदर होती आणि सुंदर दाताशा सुद्धा होत्या. या सर्वांच्या तिने लगेच शरीराच्या रूपाबद्दल, त्या नश्वरतेबद्दल, त्याच्या असूची बद्दल आणि शेवटी या शरीराची काय गत होणार आहे हे जाणून ती भगवंताकडे प्रवजा घेतली, भिक्षुणी झाली. काही काळाने ती अरहत्व प्राप्त केली आणि जी काही संपत्ती होती तिने हे सर्व संपत्ती जे त्याचे दासदासी होत्या त्यांना वाटून दिली. भिक्षुणी संघात प्रवृत्ती घेऊन परमसुख निर्वाणाचा लाभ घेतला. तर अशा प्रकारे भगवंताचा हा संगम आहे. कितीतरी वाईट पापी प्रवृत्तीच्या लोकांना सुद्धा स्वर्गासारख्या धम्माच्या भूमीमध्ये आणून त्यांना मुक्त अवस्था प्राप्त करून देतात. आणि ती पण किती धन्य आहे की तिला भगवंतासारखा गुरु मिळाला. या जीवनाचं सत्य कळलं, शरीराची नश्वरता कळली, सारा अहंकार गळून पडला आणि अहंकार गळून पडल्यामुळे तिच्यामध्ये त्यागाची वृत्ती झाली. तिने धनाच्याच नाही तर त्या विलासमय जीवनाचा सुद्धा त्याग केला आणि भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालू अनेक जन्माचे दुःख घेत घेत त्या जन्मापर्यंत दुःख भोगत होती. आणि या जन्मामध्ये तिला भगवंतामुळे जीवनमुक्त झाली, परम लाभ भगवंताच्या धर्माचा परम लाभ झाला. ती अरहत पदाला गेली आणि ती धन्य झाली. तर एवढा सुंदर आणि एवढा सुखकारी, एवढा मुक्तिदायक हा भगवंताचा सद्धर्म आहे. आपण या सद्धर्माच्या चिंतन मननाच्या आधारावर, अनित्य बोधाच्या आधारावर या दुःखाला जाणून, अनात्म भावनेला जाणून की या जगामध्ये ज्याला मी माझं म्हणतो असं काही आपलं नाही. जे शरीर आहे तेही एक दिवस नाश पावणार आहे. कुणीच कुणाचं नाही, कुणीच कुणाच्या सोबत जात नाही. त्यासोबत त्याच्या जात असते त्याचे कुशल कर्म, त्याचे पुण्य कर्म. तर आम्रपाली शिला समाधी प्रतिष्ठित होऊन तिने ज्या प्रकारे मुक्ती प्राप्त केली, आपणही या जन्मात शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे आणि पुण्य संचित करून आपणही मुक्त होण्याची आपल्यामध्ये चेतना जगवली पाहिजे. अशा प्रकारची मंगल कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्.